नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी रताळ्याचे पॅटीस आणि साबुदाण्याचे सँडविच। तर त्यासाठी मी इथे रताळे घेतलेत आणि याला स्वच्छ धुवून कापून या कुकरमध्ये याच्या शिट्ट्या काढून घेणार आहे 2 ते 3। कुकर मध्ये मी 1 ग्लास पाणी टाकले आणि आता इथे मी अर्धी वाटी साबुदाणा मिक्सर मधून वाटून घेणार आहे। बारीक नाही वाटायचं, लाबडधोबडच वाटायचे। बघू शकता असं लाबडधोबडच असलं पाहिजे हे साबुदाण्याचं पीठ। आता इकडे रताळे पण शिजून रेडी झालेले आहेत। त्याला थंड करून याचे साल काढून टाकायचे। मी साल काढून घेतले आणि इथे मी 1 बटाटा घेतला उकडून। आता अशी किसणी घ्यायची आणि या किसणीने सर्व रताळे किसून घ्यायचे। बटाटा पण त्यामध्येच किसून घ्यायचे। आता ही मी मिरचीची पेस्ट केली, याच्यात काहीच नाहीये, फक्त मिरची आहे। मिरचीची पेस्ट केली आहे ती 1 चमच टाकून घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ, शेंदा मीठ टाकले मी इथं आणि इथे शेंगदाण्याचा कूट टाकलाय 3 चमच। आता याला छान असं मिक्स करायचंय। ही रताळ्याची टिक्की बनवत आहे मी। आता छान असं मिक्स करून असं गोल हातावर प्रेस करून याची टिक्की बनवून घ्यायची आहे। आता सर्व मी अशाच टिक्क्या करून घेणार आहे। आता याच बाउल मध्ये मी जे साबुदाणा पिसून घेतलाय ना, बारीक करून पावडर घेतले ना, ते घेतलंय मी आणि 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचा कूट। इथे भिजवलेला साबुदाणा घेतलाय 1 वाटी आणि हा 1.5 बटाटा आहे। याच्यात प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकता सर्व साहित्याचं। आता इथे मी 1.5 चम्मच मिरचीची पेस्ट टाकली आणि चवीपुरतं मीठ। आता उपवासासाठी आहे म्हणून शेंदा मीठ टाकलं। आता याच्यात थोडं पाणी करून आपल्याला हे पण मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यात थोडंच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचंय। आता इथे मी 1 परात घेतली, त्याला थोडं तेल लावलंय आणि हे साबुदाण्याचं आपण केलंय ना ते याच्यात असं पसरवायचंय, थोडं प्रेस करून। याला ब्रेडचा आकार द्यायचा आहे सँडविचचा। आता थोडं साईडनी चाकूने कट करायचंय। बघू शकता छान ब्रेडचा आकार दिसत आहे। आता तर मी इथे गॅसवर तवा ठेवलाय आणि तव्यावर थोडं तेल टाकलंय आणि या तेलावर हा बनवलेला सँडविच टाकून घ्यायचा आहे। असा आलाद उचलून याच्यावर टाकायचा आहे आणि तेल लागत असेल तर ते तेल टाकून घ्यायचं आहे थोडं। आता याच्यावर 1 परात ठेवायची आहे, 2 ते 3 मिनिटं याला वाफ काढायची आहे। आता मी ताट काढून घेतलंय आणि आता याला पलटी करायचंय। असं छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचंय। परत तेल लागलं तर थोडं तेल टाकायचंय। आता तुमच्याकडे जर सँडविचचं भांडं असेल तर त्या सँडविचच्या भांड्यामध्ये पण हे सारण भरून गॅसवर भाजून घेतलं तरी चालतं किंवा अशा प्रकारे तव्यात केलं तरी चालतं।
काढून घेतलं आहे मी. आता याच तव्यात थोडं तेल टाकून मी त्या टिक्क्या शॅलो फ्राय करून घेणार आहे. असं सर्व टिक्क्या मी तव्यावर टाकून ठेवल्या आहेत आणि त्यावर तेल टाकलं आहे. आता एक बाजू चांगली भाजल्याशिवाय याला पलटी नाही करायची. थोडी बघा बघू शकताय तुम्ही किती छान असं कलर आलेला आहे. अशा सर्व भाजून घ्यायच्या आहेत. चवीला अप्रतिम लागतात या टिक्क्या. जसं तेल लागेल तसं टाकून घ्यायचं आहे किंवा तूप पण टाकू शकताय तुम्ही. मी तेलच टाकत आहे. छान असं आलटी पलटी करून शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान दिसत आहेत आणि चवीला पण खूप छान झाले आहेत आणि हे सँडविच पण खूप छान झालंय. आता मी ते एक प्लेट घेतले, त्यामध्ये टिक्के ठेवून घेत आहे, सँडविच ठेवणार आहे आणि थोडंसं दही घेणार आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय महाराष्ट्र. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय.